आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वीर बाल दिनानिमित्त बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांना देशाचं अभिवादन. 50व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचं पुण्यात राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन. तंत्रज्ञान आणि खेळणी ही संकल्पना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानमधल्या कोयासान विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्रदान. आणि क्षेपणास्त्र सज्ज विनाशिका इम्फाळ संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत नौदलात दाखल. आज वीर बाल दिवस आहे. गुरु गोविंद सिंग यांचे 2 पुत्र साहिबजादा बाबा जोरावर सिंगजी आणि बाबा फतेह सिंगजी यांच्या प्रकाशपुरब या दिवशी पत्करलेल्या हौतात्म्याच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस पाळला जातो. त्यानिमित्त आज भारत मंडलम इथं आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. वीर बाल दिन पाळणं हा देशाच्या स्वातंत्र्योत्तर अमृतकाळात सुरू झालेला नवा अध्याय आहे, असं ते यावेळी म्हणाले. गृहमंत्री अमित शाह यांनीही बालवीर दिनानिमित्त आदरांजली वाहिली. तर या दोघांचं हौतात्म्य युगानुयुग प्रेरणादायी राहील अशा शब्दात माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आपली आदरांजली वाहिली. दरम्यान आज नांदेडमध्ये श्री गुरु ग्रंथ साहिब भवन इथं दुपारी 4 वाजता सर्वधर्म संमेलन आयोजित करण्यात आलं. साहेबजादे बलिदान दिनानिमित्त रक्तदान शिबिर तसंच आरोग्य शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दुपारी 12:30 वाजता विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करतील. या कार्यक्रमात देशभरातून विकसित भारत संकल्प यात्रेचे हजारो लाभार्थी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधीही सहभागी होणार आहेत. 15 नोव्हेंबर 2023 रोजी विकसित भारत यात्रेला प्रारंभ झाल्यापासून पंतप्रधानांनी देशभरातील लाभार्थ्यांशी नियमितपणे संवाद साधला आहे. या योजनांचा लाभ सर्व लक्षित लाभार्थ्यांपर्यंत कालबद्ध रीतीनं पोहोचेल हे सुनिश्चित करून सरकारच्या प्रमुख योजनांची परिपूर्णता साधण्याच्या उद्देशानं देशभरात विकसित भारत संकल्प यात्रा हाती घेण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य आणि राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल इथं आयोजित 50व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचं उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आलं. विविध संस्था आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या सहभागाद्वारे हे केवळ विज्ञान प्रदर्शन न राहता विज्ञानाचा उत्सव झाला आहे. या प्रदर्शनाला अनेक विद्यार्थी भेट देणार असल्यानं वैज्ञानिक दृष्टिकोन दर्शवणारं हे वादळ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल असा विश्वास बैस यांनी यावेळी व्यक्त केला. हे बाल विज्ञान प्रदर्शन तंत्रज्ञान आणि खेळणी या विषयावर आधारित आहे. भारतात स्थानिक खेळण्यांना प्रोत्साहन दिलं जात आहे. ही खेळणी विज्ञान विषयावर आधारित असल्यास मनोरंजनातून विज्ञानाविषयी आकर्षण निर्माण होईल. शाळांमधूनही अशा प्रदर्शनाचं आयोजन झाल्यास विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता वाढीस लागेल. विद्यार्थ्यांनी प्रदर्शनातील चांगल्या निर्मितीचे प्रयत्न न थांबवता संशोधनाचे प्रयत्न सुरू ठेवावेत असं आवाहनही त्यांनी केलं. राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. संपूर्ण देशातील विद्यार्थी, शिक्षक, पालक, विविध भागधारक तसंच विविध क्षेत्रातील व्यक्ती या प्रदर्शनाला भेट देणार आहेत. प्रदर्शनाकरिता 31 राज्यांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. हे प्रदर्शन 30 डिसेंबरपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज जपानमधल्या कोयासान विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कोयासान विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलसंधारण आणि सामाजिक समानता यासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून फडणवीस यांना या पदवीनं सन्मानित करण्यात आलं. ऑगस्टमध्ये फडणवीसांच्या जपान दौऱ्याच्या वेळी कोयासान विद्यापीठानं यासंबंधीची घोषणा केली होती. विद्यापीठानं आपल्या 120 वर्षांच्या इतिहासात प्रथमच परदेशी व्यक्तीला मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे.
देशात काल 116 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. 4170 कोरोनाचे उपचाराधीन रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. काल दिवसभरात 3 रुग्णांचा मृत्यू झाला तर 293 रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान महाराष्ट्रात काल कोरोनाचे एकूण 28 रुग्ण आढळून आले तर 13 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 168 रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील 100 जण मुंबई महानगर क्षेत्रातील आहेत. कोरोनाच्या JN1 प्रकारच्या एकूण 10 रुग्णांची नोंद राज्यात आतापर्यंत झाली आहे. हे सर्व रुग्ण गृहविलगीकरणातच बरे झाले आहेत. कोरोनाविषयीच्या अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी पंचसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन राज्याच्या आरोग्य विभागानं केलं आहे. आवश्यकतेनुसार मास्क वापरा, वारंवार हात साबणानं धुवा, 2 व्यक्तींनी परस्परांमध्ये 6 फुटांचं सुरक्षित अंतर ठेवा, गर्दीच्या ठिकाणी जाणं शक्यतो टाळा आणि चुकीची माहिती इतरांना देऊ नका, तसंच अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे. योग्य खबरदारी घेतली तर घाबरण्यासारखं काहीच नाही. संशय वाटल्यास कोरोना संबंधीची चाचणी स्वतःहून करून घ्यावी, असंही आरोग्य विभागानं म्हटलं आहे. देशाच्या समुद्री क्षेत्रात जहाजांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिला. मुंबईत नौदलाच्या गोदीत विनाशिका INS इंफाल नौदलाच्या ताफ्यात सहभागी केल्यावर ते बोलत होते. देशाचा समुद्री व्यापार नव्या उच्चांकावर घेऊन जाण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नौदल प्रमुख अॅडमिरल R. हरिकुमार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. माझगाव डॉकनं तयार केलेली विशाखापट्टणम श्रेणीतील ही विनाशिका 164 मीटर लांबीची असून सुमारे 7,500 टन वजनाची आहे. यात वापरलं गेलेलं 75% साहित्य स्वदेशी आहे. गेल्याच महिन्यात या जहाजानं ब्रह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. नौदलात सहभागी होण्यापूर्वी ब्रह्मोसची चाचणी केलेलं हे पहिलं जहाज आहे. भूभागावरून भूभागावर आणि भूभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र या जहाजावर आहेत. INS इंफाळची निर्मिती आणि चाचण्यांसाठी लागलेला वेळ हा देशांतर्गत निर्मित कोणत्याही विनाशिकेसाठी लागलेला सर्वात कमी वेळ आहे. ईशान्येकडील राज्यातल्या शहराचं नाव दिलेलं नौदलाचं हे पहिलंच जहाज आहे. ललित कला अकादमीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ शिल्पकार उत्तम पाचारणे यांचं आज मेंदूतल्या रक्तस्रावामुळे निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत पाचारणे यांनी स्वबळावर कला क्षेत्रात मोठं स्थान निर्माण केलं. JJ महाविद्यालयातून सुवर्ण पदक मिळवलेल्या उत्तम पाचारणे यांची सर्वात पहिली नावाजली गेलेली शिल्पकृती म्हणजे 1986 मध्ये बोरिवलीला उभारलेलं स्वामी विवेकानंद यांचं पूर्णाकृती शिल्प होय. उत्तम पाचारणे यांनी निर्मिलेल्या छत्रपती शिवरायांचं अश्वारूढ शिल्प आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृती अनेक ठिकाणी आहेत. महाराष्ट्र विधानभवनासमोरील राजर्षी शाहू महाराज, गौतम बुद्ध, संत तुकाराम, स्वामी रामानंद तीर्थ, मराठवाडा स्वातंत्र्यस्तंभ, जपानमधील शांती स्मारक या त्यांच्या गाजलेल्या कलाकृती होत. अंदमान इथली स्वातंत्र्य ज्योत आणि 2016 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सन्मानार्थ अंदमानात उभारलेली सावरकर ज्योत या दोन्ही शिल्पाकृती पाचारणे यांच्याच आहेत. उत्तर प्रदेशात लखनौ इथं त्यांनी उभारलेलं परमवीर चक्र प्राप्त हुतात्म्यांचं भित्तीशिल्प आज लखनौतील विशेष स्थळांपैकी एक मानलं जातं. पश्चिम द्रुतमार्गावर कांदिवली इथं उभारण्यात आलेला दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा पूर्णाकृती पुतळा ही उत्तम पाचारणे यांची मुंबईतील शेवटची शिल्पकृती होय. उत्तम पाचारणे यांच्या निधनामुळे आपण राष्ट्रवादी विचारांनी काम करणाऱ्या श्रेष्ठ शिल्पकाराला मुकलो आहोत. एक कलाकार आणि सहकारी म्हणून मला व्यक्तिशः त्यांनी मोठी साथ दिली, अशा शब्दात उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभागाकडून विद्यापीठ कर्मचाऱ्यांची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ T20 क्रिकेट स्पर्धा कुलगुरू चषक आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचं उद्घाटन सक्करदरा इथल्या श्री बिंझाणी नगर महाविद्यालय इथं आज माजी रणजी कर्णधार सुहास फडकर यांनी केलं. या स्पर्धेत देशातील 30 विद्यापीठाच्या संघांचा सहभाग असून सुमारे 500 क्रिकेटपटूंचा समावेश आहे. नागपुरातील विविध महाविद्यालयांच्या मैदानावर क्रिकेटचे सामने रंगणार आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जात असलेल्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आजपासून सेंच्युरियन इथल्या सुपर स्पोर्ट पार्कवर खेळवला जात आहे. दक्षिण आफ्रिका संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतीय संघाच्या 42 षटकात 6 गडी बाद 154 धावा झाल्या होत्या. विदर्भात गोंदिया जिल्ह्यात आज 11.4 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. उर्वरित जिल्ह्यांमध्ये तापमान 11 अंश सेल्सिअस ते 14.5 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवण्यात आलं. आगामी काही दिवस हवामान कोरडं राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या.
वीर बाल दिनानिमित्त बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांना देशाचं अभिवादन. 50व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचं पुण्यात राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन. तंत्रज्ञान आणि खेळणी ही संकल्पना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानमधल्या कोयासान विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्रदान. आणि क्षेपणास्त्र सज्ज विनाशिका इम्फाळ संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत नौदलात दाखल. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.